संत गजानन महाराज बाजीराव नगर दिग्रस येथे सोनाली दीदी करपे यांच्या अमृततुल्य वाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते। 7 दिवसांच्या शिवपुराण कथा दिग्रसकरांनी एकाग्र चित्ताने उत्तमरित्या ग्रहण केली व आपलेपणा दाखविला व पुढच्या वर्षाचे सुद्धा सामूहिकरित्या आमंत्रित केले। यावरून लक्षात येते की दिग्रसकरांच्या मनामनात महाशिवपुराण कथा पोहोचल्याचे सोनाली दीदी करपे यांनी समाधान व्यक्त केले। मी साधी सोनाली दीदी करपे, राहणार चकलंबा, तालुका देवराई, जिल्हा बीड। चकलंबा या गावी आम्ही राहतो। तिथे 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे, सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान। त्या संस्थांच्या अंतर्गत मागच्या 16 वर्षापासून मी मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवते आणि दिग्रसकरांच्या निमंत्रणास्तव आम्ही इथे शिवमहापुराण कथा करण्यासाठी आलेलो आहोत। दिग्रस जिल्हा यवतमाळ या ठिकाणी येऊन आम्हाला खूप आनंद वाटतो। महिला भाविक खूप आहेत आणि भगवान सध्याच्या या 2024 मध्ये भगवान शंकराच्या भक्तीचं खूप जबरदस्त वातावरण आहे। शंकर हे शांतीचं प्रतीक आहे। भगवान भोलेनाथ हे या धावत्या युगामध्ये सुद्धा आपल्याला शांत करण्याचं, मन शांत ठेवण्याचा संदेश देतात आणि भगवान भोलेनाथ हे जसे सगळ्यांना घेऊन चालतात तशी आपली सुद्धा वृत्ती ही सगळ्यांना घेऊन चालण्याची असावी। महादेवासारखं मन मोठं असावं, बुद्धी शांत असावी आणि जगत कल्याणाचे विचार आपल्याही मनामध्ये यावेत। याच्यासाठी शिवमहापुराण प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामनापर्यंत पोहोचावं, याच्यासाठी आम्ही शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून चांगल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत आहोत। दिग्रसकरांनी जे खूप आपलेपणा मला दाखवला, म्हणजे अजून 1 वर्ष जायचं पुढे कथेला, तर आत्ताच ते पुढच्या वर्षाचं पण निमंत्रण देत आहेत। याच्यावरनं ती कथा म्हणजे शिवमहापुराण हे त्यांच्या किती मनापर्यंत पोहोचलंय, याच्यातून मला असं वाटतं की ही कथा यशस्वी झाली आहे पुढच्या वर्षाच्या निमंत्रणावरनं। आणि नक्कीच मी पुढच्या वर्षाच्या कथेसाठी आणखी खूप चांगली तयारी करून आणखी तुमच्या सगळ्यांना आणखी उत्साह कसा येईल या प्रयत्नात मी असेल। प्रतिनिधी सतीश झळके, दिग्रस, यवतमाळ।